नमस्कार, मी संध्या देसाई. SD पंचमी ह्या युट्यूब चॅनलवरील शारदीय नवरात्रोत्सव विशेष या सदरमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. नवरात्रीच्या 9 दिवसांचे महत्त्व काय आहे, नवदुर्गा देवीच्या प्रत्येक रूपाची कशा प्रकारे पूजा करून त्या देवीला ती समर्पित करायची आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक दिवसाचा रंग विशेष काय आहे, पूजा विधी आणि महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या घरी रीतिरिवाजाच्या थोड्याफार फरकाप्रमाणे नवरात्री व्रतपूजा होत असते. परंतु आपण जे व्रत करत आहोत त्या व्रताची कथा काय आहे, का केले जाते हे व्रत, दुर्गा देवीने का आणि कशा प्रकारे हे रूप धारण केले याबाबतची माहिती मिळणे ही तेवढेच महत्त्वाचे असते. याबाबतची संपूर्ण माहिती असलेले व्हिडिओज या चॅनलवर सादर करत आहे. त्याप्रमाणे नवरात्रीची नवमी कोणत्या देवीची पूजा करून समर्पित करायची आहे. बहुतेक जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे, अष्टमीची पूजा आणि नवमीची पूजा कधी व्रत कधी सोडायचे, घट विसर्जन कसे आणि केव्हा करायचे. त्याप्रमाणे कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे नवरात्रीच्या अष्टमीच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीची अष्टमी केव्हा आणि कशी साजरी करायची आहे, त्यामध्ये विधी कोणत्या आणि कधी करायचे आहेत याबाबतची माहिती दिली आहे. त्याप्रमाणे नवरात्रीची अष्टमी 8व्या दिवसाप्रमाणे जरी गुरुवारी 10 तारखेला होती, कोणतीही तिथी पूजा करताना सूर्यदर्शनाच्या तिथीप्रमाणे ही पूजा केली जाते. नवरात्रीच्या अष्टमीची सुरुवात ही गुरुवारी 12:31 झाली. त्यामुळे अष्टमीचे सूर्यदर्शन हे आपल्याला शुक्रवारी म्हणजेच नवमी दिवशी होते. त्यामुळे अष्टमीची पूजा ही 8व्या दिवशी अष्टमीला गुरुवारी न करता ती शुक्रवारी 11 तारखेला नवमी दिवशी म्हणजे कन्यापूजन, भोजन, त्याचप्रमाणे कुंकुमार्चन विधी किंवा होमहवन हे सर्व विधी आपण नवरात्रीच्या नवमी दिवशी करायचे होते. म्हणजे शुक्रवारी 10:57 करायचे होते. त्यानंतर उगवत्या तिथीप्रमाणे नवरात्रीची नवमी ही 11 तारखेला 12:06 सुरू होते आणि 12 तारखेला शनिवारी 10:58 ती समाप्त होते. त्यामुळे नवमीचे पूजा व्रत 12 तारखेला शनिवारी करायचे आहे. शनिवारी 12 तारखेला 10:58 दसरा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे नवरात्रीच्या नवमीची व्रतपूजा ही आपण शनिवारी 10:58 आत करायची आहे. त्याचप्रमाणे सरस्वतीची 10 तारखेला गुरुवारी झालेली स्थापनेचे विसर्जन हे शनिवारी 12 तारखेला सकाळी 6:20 पासून ते 11:11 करायचे आहे. आता आपण नवरात्रीच्या नवमीची नवदुर्गा देवीच्या कोणत्या रूपाला कशा प्रकारे पूजा करून समर्पित करायची आहे आणि ही पूजा करताना कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून ही पूजा करायची आहे, त्या रंगाचे महत्त्व काय आहे याबाबतची माहिती घेऊया. ब्रह्मांडावर विजय मिळवण्याचे सामर्थ्य असलेली देवी सिद्धिदात्री देवीची पूजा करून ही पूजा नवदुर्गा देवीच्या 9व्या रूपाला समर्पित करायची आहे. सिद्धी प्राप्ती करणारी देवी म्हणून हिची पूजा केली जाते. सिद्धिदात्री हिला महिमा, भावना, सिद्धी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. त्यामध्ये कमळ आहे. सिद्धी प्राप्ती करणारी देवी म्हणून कमळावर बसलेली देवी सिद्धिदात्रीची पूजा करून नवरात्रीच्या 9व्या दिवशी नवदुर्गा देवीच्या 9व्या रूपाला ही पूजा समर्पित 12 तारखेला शनिवारी करायचे आहे. महत्वाचे म्हणजे नवरात्रीचे उपवास व्रत ज्यांचे आहे, काही जण सुरुवातीला आणि शेवटच्या दिवशी उपवास व्रत करतात, तर काही जणांचे नवरात्रीच्या 9 दिवसाचे उपवास व्रत असते. दोन्ही प्रकारच्या उपवासाचे व्रत हे शनिवारी 10:58 आधी सोडायचे आहे. घटस्थापना विसर्जन हे काही जण नवरात्रीच्या 9व्या दिवशी विसर्जन करतात, तर काही जण दसऱ्या दिवशी संध्याकाळी करतात. घटस्थापनेचे घट विसर्जन हे शनिवारी 10:58 आधी दसरा प्रारंभ व्हायच्या आधी घट विसर्जन करायचे आहे. सर्वात महत्वाचे स्थापनेचा हा जो नारळ आहे, हा केवळ नारळ नसून ती आदिशक्ती दुर्गा माता स्थापित केलेली दुर्गा मातेची शक्ती आहे. त्यामुळे याला नारळ न म्हणता ती दुर्गा मातेची शक्ती असल्यामुळे नारळाचे विसर्जन करताना नारळ फोडू नये. नारळावर घाव घालून नारळ फोडला जातो, परंतु ह्या नारळाला घाव घालू नये.
आधी काही जण असे सांगतात की हा नारळ फोडावा, तो प्रसाद म्हणून खावा किंवा शाकाहारी जेवणामध्ये हा नारळ वापरू शकता। परंतु याची आपण स्थापना करून याला आदिशक्ती दुर्गा मातेची यामध्ये शक्ती अवतारलेली आहे, प्रचंड अशी शक्ती आहे। संपूर्ण वातावरण सकारात्मक करून आपल्याला सकारात्मक ऊर्जा दिलेली आहे। या नारळाच्या स्थापनेमुळे, या कलश स्थापनेमुळे आपल्याला एक प्रकारे अतिशय प्रभावी अशी शक्ती मिळालेली आहे। संपूर्ण वर्षभर आपण ह्या नवरात्रीचा उत्साहाने जो सण साजरा केलेला आहे, ती शक्ती आपल्याला संपूर्ण वर्षभर मिळणार आहे। त्यामुळे कृपया ह्या नारळावर घाव घालून हा नारळ फोडून त्याची खिरापत म्हणून वाटू नका। हा नारळाचे विसर्जन हे अशा प्रकारे करू शकता, तुम्ही तुमच्या घराच्या आसपास जर जागा असेल किंवा आपल्या कुंडीमध्ये हा नारळ लावा आणि हा थोडा मोठा झाल्यावर तुम्ही तो आणि तुमच्या गावच्या जमिनीमध्ये, शेतामध्ये ह्या नारळाची स्थापना करा। याचा अर्थ एवढाच आहे, मी मुद्दाम तुम्हाला सांगते, हा नारळ नसून ही आदिशक्ती दुर्गा मातेची शक्ती प्रकट झालेली, संपूर्ण सकारात्मक ऊर्जेने भरलेली दिव्य शक्ती असलेले हे मातेचे रूप आहे। त्यामुळे ह्या नारळाला कोयत्याने फोडून त्याची खिरापत करून वाटू नका। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला हे माझे विचार पटले तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, कारण हे महत्त्वाचे आहे। वाचनामध्ये आहे, कितीतरी व्हिडिओजमध्ये आहे, विसर्जनाचा नारळ फोडून हा शाकाहारी जेवणामध्ये वापरावा किंवा त्याचे खिरापत म्हणून संपूर्ण कुटुंबियाने त्याचा प्रसाद म्हणून उपयोग करावा, खिरापत म्हणून उपयोग करावा। परंतु माझ्या सर्व भक्तजनांना विनंती आहे, हा कलशावर ठेवलेला नारळ कृपया फोडू नका, त्याची खिरापत करू नका, त्याचप्रमाणे तो जेवणामध्ये वापरू नका। त्या नारळाचे महाशक्ती दुर्गा मातेचे विसर्जन म्हणजेच पुन्हा ही शक्ती आपल्याला कायम राहावी म्हणून एखाद्या कुठच्याही जमिनीमध्ये त्याचे विसर्जन करा आणि त्याला पाणी घाला, म्हणून ती शक्ती आपल्याला कायमस्वरूपी मिळेल। नवमीची पूजा झाल्यानंतर दसरा प्रारंभ होणार आहे। दसरा म्हणजे विजयादशमी, हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त। त्या दिवशी शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा किंवा आपट्याच्या झाडाची फांदी किंवा पाने आणून ही पूजा केली जाते। आपट्याच्या झाडाची पाने लुटून ती घरी आणायची असतात आणि प्रथम घरच्या देवाऱ्यामध्ये त्याची पूजा करायची असते आणि आपतेष्टांना आणि इष्टमित्रांना सोने म्हणून ही आपट्याची पाने वाटून देण्याची पद्धत आहे। श्री रामचंद्रांनी याच दिवशी रावणाचा वध करण्यासाठी प्रस्थान ठेवले होते। दुसरे म्हणजे पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडाखाली ठेवली होती। अज्ञातवास संपल्यावर याच दिवशी ती शस्त्रे त्यांना परत मिळाली। या दोघाही योद्ध्यांच्या याच दिवशीच्या प्रस्थानामुळे त्यांचा अपूर्व विजय झाला। तेव्हा ज्या व्यक्तीला एखादे शुभ कार्य करायचे आहे किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळवण्यासाठी प्रस्थान करायचे आहे, त्यांनी दसऱ्या दिवशी प्रस्थान करावे असे म्हटले जाते। म्हणून दसऱ्या दिवशी आपल्या घरच्या पूजेमध्ये घरातील जी शस्त्रे आहेत किंवा पुस्तके, वाहनं यांची झेंडूच्या आणि आंब्याच्या पानांच्या माळेनी पूजा करायची आहे। अशा प्रकारे नवरात्रीला नवदुर्गा देवीची 9 रूपे याप्रमाणे पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला शैलपुत्री देवी, द्वितीया ब्रह्मचारिणी देवी, तृतीया चंद्रघंटा देवी, नवरात्री चतुर्थी कुष्मांडा देवी, पंचमी स्कंदमाता देवी, षष्ठी कात्यायनी देवी, सप्तमी कालरात्री देवी, अष्टमी महागौरी आणि नवमी सिद्धिदात्री देवी। याप्रमाणे नवदुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा कशा प्रकारे केली आहे याबाबतची संपूर्ण माहिती असलेले व्हिडिओज या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। नवरात्रोत्सव म्हणजे मनामध्ये, घरामध्ये आणि संपूर्ण वातावरणामध्ये सकारात्मकता निर्माण करणे, आत्मविश्वास निर्माण करून आनंदी आणि उत्साही मनाने प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्या जोमाने करणे आणि जीवनातील प्रत्येक आव्हाने स्वीकारून नवदुर्गा देवीच्या आदिशक्तीचा केलेला जागर म्हणजे नवरात्रोत्सव। आपल्याला ही माहिती कशी वाटली ही कमेंट्सद्वारे नक्की कळवा। त्याचप्रमाणे ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर कृपया सबस्क्राईब करा।
तर आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच खरे धन. शुभम भवतु. आपट्याची पाने, झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी. दसऱ्याच्या आज शुभदिनी सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी. दसरा सणानिमित्त आपणास आणि आपल्या सर्व परिवारास मंगलमय शुभेच्छा.